विशेषच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी बघूया। राज्याच्या राजकारणात मंगळवारी एका सर्वेच्या जाहिरातीची चांगली चर्चा रंगली। या सर्वेनुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याचं दाखवण्यात आलं आणि त्यामुळे या जाहिरातीवरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। सर्वेचे आकडे भाजप सेनेत वाकडे, मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना सर्वाधिक पसंती, राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे। सर्वेतील आकड्यांवर भाजपची नाराजी, जाहिरातबाजीवरून राजकारण तापलं। महाराष्ट्राच्या अनेक वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर छापलेली ही जाहिरात, राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे या मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। शिंदे आणि मोदींच्या फोटोसह छापलेल्या या जाहिरातीत एक सर्वेक्षण अहवाल मांडण्यात आलाय। यानुसार मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1% जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहायचंय, तर देवेंद्र फडणवीसांना 23.2% जनतेला मुख्यमंत्री पदावर बसलेलं पाहायचंय। अशा एकूण 49.3% जनतेनं शिंदे फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी पसंती दर्शवल्याचा दावा या सर्वेत केला गेलाय। या मतदानासाठी भाजपला 30.2% तर शिवसेनेला 16.2% जनतेनं कौल दिल्याचं सांगण्यात आलंय। त्याचबरोबर भाजप शिवसेना युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी 46.4% जनता इच्छुक असल्याचा दावा या जाहिरातीतून केला गेलाय। एकंदरीतच या जाहिरातीतील सर्वेचे आकडे दाखवत महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याचं दाखवण्यात आलंय। त्यामुळे या जाहिरातबाजीमुळे भाजप नाराज झाल्याचं समोर आलं। भाजपनं उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून आता सारवासारव सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। एखादी चूक झालेली असेल जाहिरात देताना, जाहिरात सुधारली जाऊ शकते। आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही आहेत। मी स्पष्टपणे सांगतो, श्रेयवादाची लढाई ही दोन्ही पक्षामध्ये बिलकुल नाही आहे। ही फूट पाडण्याचा प्रयत्न कोण करतंय हे उघड आहे। शिवसेनेमार्फत दिलेली ती जाहिरात आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही कोणी गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही, कारण दोन्ही नेते आमचे जे आहेत, एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी, हे ताकदीचे नेते आहेत आणि म्हणून याच्यामध्ये कुठेही संभ्रम निर्माण होणार नाही। या सर्वेचे आकडे आणि त्याच्या फ्रंट पेज जाहिरातींमुळे भाजप शिवसेना युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे। आता शिंदेंच्या शिवसेनेकडून हा वाद शमवण्याचे प्रयत्न सुरू झाले असले तर या जाहिरातबाजीमुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय। माझा मुद्दा इतकाच आहे, हा सर्वे नक्की महाराष्ट्रात झालाय की ज्या 2-3 सरकारी बंगल्यात मुख्यमंत्र्यांचा वावर आहे त्या बंगल्यात, गुजरात राज्यात झाला हा सर्वे। आणि या कोट्यावधीच्या जाहिरातीचा खर्च जो आहे हा सरकारी फिगरीतून झाला आहे की 2000च्या नोटांचे खोके बाहेर काढून त्या जाहिराती दिल्या आहेत। शिंदे गट आणि भाजपमध्ये काय वाद चाललेला आहे ते आपण पाहतोय। आज आमच्या मित्र देवेंद्र फडणवीसांची गत खराब करून टाकली एकनाथ शिंदे साहेबांना, कारण की जो काही सर्वे दाखवलेला आहे, मोठे मोठे ऍड दाखवले पेपरला, त्याच्यामुळे आता एकनाथ आले, देवेंद्र गेले, हे आमच्या मित्राची फार नामुष्की करून टाकलेली आहे। दोस्त दोस्त ना रहा। मला सुद्धा थोडंसं आश्चर्य वाटलं की नेहमी जे आहेत हे अशा जाहिरातीमध्ये पंतप्रधान मोदी, त्यांच्याबरोबर कधी कधी अमित शहा आणि खाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री। मला आता आज आश्चर्य वाटलं की एकदमच जे आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गायब झाले एकदम। या जाहिरातीमुळे भाजप शिंदेंच्या शिवसेना युतीच्या पाठीराख्यांचा मंगळवारी सकाळच्या चहाचा गोडवाच हरवला। भाजपनं थेटपणे या जाहिरातबाजीवर नाराजी व्यक्त केल्यानं शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची धावपळ उडाली। त्यामुळे येत्या काळात हा सर्वे आणि जाहिरातींचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सर्वेच्या जाहिरातींवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य रंगलेलं असतानाच आता ठाकरे गटानं जाहिरातीतल्या फोटोचा मुद्दा देखील पुढे केलेला आहे।
या जाहिरातींमध्ये बाळासाहेबांचा फोटो नसल्यानं संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र डागलंय. शिवसेनेची जाहिरात, राऊतांचे वार. अहो, या आनंदाच्या क्षणी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना विसरलात. शिंदेंची शिवसेना नव्हे शवसेना. बाळासाहेबांच्या फोटोवरून जुंपली. रोज सकाळी टीका करणारे 25 वर्ष करत राहू देत. 25 वर्ष टीका करा, सामंतांचा पलटवार. शिंदेंच्या शिवसेनेच्या या जाहिरातीवरून सध्या महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलंय. या जाहिरातीनं 2019च्या भाजपच्या देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र या घोषवाक्याला नकळतपणे राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असा पर्याय सुचवल्याची टीका होतीये. पण आता याच जाहिरातीत ठाकरे गटानं आणखी एक कमतरता शोधल्याचं पाहायला मिळतंय. जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोनच नेत्यांचे फोटो आहेत. जाहिरातीमध्ये बाळासाहेबांचा फोटोच नसल्यानं खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय. अहो, या आनंदाच्या क्षणी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना विसरलात. कोट्यावधीच्या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा कुठे उल्लेख नाही साधा की त्यांच्या आशीर्वादाने ही शिवसेना, त्यांचा फोटो, म्हणजे ही शिवसेना नव्हती, ही मोदी शहांची सेना, हे आज स्पष्ट झाले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा बाळासाहेबांच्या मुद्द्यावरून शिवसेनेला चिमटा काढलाय. शिवसेना शिंदे गटाची जाहिरात आहे. त्या जाहिरातीमध्ये शिंदेसाहेब किंवा ती जाहिरात देणारे इतक्या लवकर कसे काय बाळासाहेबांना विसरले, मला काही कळलं नाही. आता संजय राऊतांनी टीका केल्यानंतर शिंदेंची शिवसेना तरी कशी शांत राहणार? उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेत 25 वर्ष त्यांना टीकाच करू द्या असं म्हणत प्रत्युत्तर दिलंय. वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे आलो. निवडणूक आयोगानं शिवसेना कोणाची हे जाहीर केलं. सुप्रीम कोर्टानं आपले निर्णय दिले. त्याच्यानंतर सुद्धा काही लोकांची दिवा स्वप्न असतात, तर ते स्वप्नामध्ये ते राहू देत आणि रोज सकाळी टीका करणारे 25 वर्ष करत राहू देत. शिवसेनेच्या जाहिरातबाजीनं आधीच भाजप आणि शिवसेना युतीत मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता ठाकरे गटानं बाळासाहेबांच्या फोटोचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे सर्व्हेंच्या जाहिरातबाजीतून किती फायदा होतो हे कळण्याआधीच याचे साईड इफेक्ट मात्र जाणवू लागलेत. त्यामुळे या जाहिरात प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक सर्वे आणि त्यावर छापून आलेल्या जाहिरातींवरून राजकारण तापलेलं असतानाच आता काँग्रेसच्या एका अहवालामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता निर्माण झालेली आहे. या अहवालातून 48 पैकी तब्बल 21 मतदारसंघात काँग्रेसला पूरक वातावरण असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. काँग्रेसचा अहवाल, महाविकास आघाडीत हालचाल. 21 मतदारसंघ काँग्रेससाठी सकारात्मक. महाराष्ट्र काँग्रेसचा निरीक्षण अहवाल. राष्ट्रवादीनं काँग्रेसचा दावा फेटाळला. महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाच्या चर्चेला अजून सुरुवात झालेली नाही, पण त्याआधीच तिन्ही पक्षांकडून त्यांची दावेदारी जाहीर केली जाते. राज्यातील 2-4 जागांवरून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. पण याच ओढाताणीमध्ये आता महाराष्ट्र काँग्रेसनं एक अहवाल पक्षश्रेष्ठींना दिलाय, ज्यात 48 पैकी 21 लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सकारात्मक असल्याचा दावा करण्यात आलाय. ज्यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, अकोला, वर्धा, यवतमाळ, अमरावती, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, शिर्डी, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली आणि मुंबईतील दक्षिण, मध्य, उत्तर, पश्चिम हे 21 मतदारसंघ काँग्रेससाठी सकारात्मक असल्याचं सांगण्यात आलंय. 41 लोकसभा आणि 200 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाची परिस्थिती खूप चांगली आहे आणि येणाऱ्या कालामध्ये तो आणखी जोमाने कसा लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीमध्ये जायचा आहे याची तयारी सुरू झालेली आहे आणि ह्याचा फायदा काँग्रेस पक्षाला सुद्धा होईल. काँग्रेसनं हा अहवाल सादर करत निम्म्या जागांवर अप्रत्यक्ष दावा केल्याचं पाहायला मिळत आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र काँग्रेसचं हे निरीक्षण आणि दावा फेटाळून लावलाय. मागचा जो सर्व्हे झाला, 2-3 जे सर्व्हे झाले त्या एजन्सीज आहे, त्या नावाजलेल्या
आणि चांगल्या एजन्सी आहेत, त्यांचं नाव त्या एजन्सीचं आहे. तर अशा एजन्सीचा सर्वे करून जर रिपोर्ट पुढे आला तर त्याच्यावर लोक विश्वास ठेवतील. अशी कोणती एजन्सी पकडायची आणि त्याचा सर्वे आपल्या बाजूने करून घ्यायचा. ज्या एजन्सी मागच्या सर्वे करून आला त्यामध्ये चित्र स्पष्ट झालं आहे. लोकसभेच्या सुद्धा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जागा निवडून येतील. लोकसभेच्या जागा वाटपा आधीच महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यात काँग्रेसनं पक्षश्रेष्ठींकडे अहवाल सादर करून जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही राहण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे या अहवालाचा महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर काय परिणाम होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18. कोर्लेतील ठाकरे कुटुंबियांच्या कथित 19 बंगले प्रकरणामध्ये आता एक नवीन ट्विस्ट समोर आलेला आहे. कारण कोर्लई ग्रामपंचायतीमधून या संदर्भातली महत्त्वाची कागदपत्र गहाळ झालेली आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा किरीट सोमय्या आणि ठाकरे गटात जुंपल्याचं पाहायला मिळतंय. कोर्लईतील 19 बंगले प्रकरणात नवा ट्विस्ट. ग्रामपंचायतीतील महत्त्वाची कागदपत्र गहाळ. ग्रामसेवकाची मुरुड पोलिसांना लेखी माहिती. किरीट सोमय्या ठाकरे गटात पुन्हा जुंपली. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातल्या कोर्लई इथल्या ठाकरे कुटुंबियांच्या मालकीच्या कथित 19 बंगले प्रकरणाला नवं वळण मिळालंय. कोर्लई ग्रामपंचायतीची जून 2011 ते नोव्हेंबर 2017 मासिक सभेचं इतिवृत्त तसंच इतर महत्त्वाची कागदपत्र गहाळ झाल्याची बाब समोर आली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेताना ही कागदपत्र उपलब्धच नसल्याचं ग्रामसेवकानं मुरुड पोलिसांना लेखी दिलंय. जिल्हा प्रशासनानंही याची गंभीर दखल घेत कागदपत्र गहाळ प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुरुड पंचायत समितीच्या बीडीओंना दिलेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुरुड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले. ज्यानंतर किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय. काल कोर्लई ग्रामसेवक यांनी रेवदंडा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली. 2011 ते 2017 दरम्यान 19 बंगले व अन्य अशा प्रॉपर्टी संबंधीचे अनेक फायली दस्तावेज गायब झाले आहेत. सोमय्यांच्या या टीकेला ठाकरे गटानंही प्रत्युत्तर दिलंय. सोमय्यांनी आता आरोप केला 19 बंगल्यांचा उद्धव ठाकरे ते सोडून द्यावं. ते किरीटला गायब होते, आता कागदपत्र सुद्धा गायब असा आरोप. नाही, तो किरीट सोमय्या काही बडबड करतो पण त्याला काय अर्थ नाही. या प्रकरणाची कायदेशीर तक्रार पोलिसात नोंदवण्याचे आदेशही देण्यात आले. या कालावधीत कार्यरत ग्रामसेवक आणि सरपंच यांची यादी देखील तातडीनं मागवण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुणे मुक्कामी असलेल्या पालखीत 2 दिवस वारकऱ्यांच्या वेशात पोलिसांची गस्त सुरू आहे. वारीत चोरट्या भोरट्यांचा बंदोबस्त या साध्या वेशातल्या पोलिसांकडनं केला जातोय. तसंच कुणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये यासाठी सुद्धा विशेष शाखेच्या पोलिसांनी वारकऱ्यांचा वेश परिधान केलाय. विशेष म्हणजे पुण्याबाहेरही पालखी मार्गात अशाच पद्धतीनं पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करणाऱ्या माऊलींच्या पालख्यांमध्ये दररोज वारकऱ्यांची संख्या वाढतीये. पण याच वाढत्या संख्येत काही पोलीसही वारकरी म्हणून सहभागी होत आहेत. वारीमध्ये अनुचित घटना घडू नये यासाठी आता पोलिसांकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. आळंदीला घडलेल्या झटापटीचं राजकारण ताजं असतानाच याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. कुणी अफवा पसरवून कायदा सुव्यवस्था बिघडवू नये यासाठी आता पोलीसच वारकऱ्यांच्या वेशात वारीत सहभागी होत आहेत. जेव्हा त्यांचा मुवमेंट होतो किंवा विसाव्याचं ठिकाणी आणि मुक्कामाचं ठिकाणी या ठिकाणी आपण डिप्लॉय केलेलं आहे. त्याच्यामध्ये साधारण 6000 पोलीस अंमलदार, 500 पोलीस अधिकारी आणि 10 ॲडिशनल कमिशनर, डेप्युटी कमिशनर रँकचे अधिकारी आपण तैनात केलेले आहेत. वारीत सामाजिक सौख्य बिघडणार नाही याची काळजी पोलीस घेत आहेत. पण चोऱ्या, पाकिटमारी, चेन स्नॅचिंग आणि मोबाईल चोरी सारख्या प्रकारांवर आळा घालण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी आपले प्लेन क्लोथ्स क्राईम ब्रांचच्या स्पेशल टीम्स आहेत. स्पेशल ब्रांचच्या स्पेशल आपण टीम्स लावलेल्या आहेत.
त्यांना वारकऱ्यांच्या वेशामध्ये पण आपली डिप्लॉयमेंट मोठ्या प्रमाणावर आहे आणि आपण ऑलरेडी काही लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे आतापर्यंत किसे कापू किंवा मोबाईल स्नॅचिंगच्या तक्रारी आपल्याकडे आलेल्या नाहीयेत. आळंदीत झालेल्या झटापटीचं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये पोलिसांची प्रतिमा सुद्धा मलिन करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे हा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पोलीस सतर्क झाल्याचं दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आता पाहूया एका शासकीय अनास्थेचा बळी ठरलेल्या पुलाची बातमी. 1-2 नव्हे तर तब्बल 15 वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातल्या अनेक गावांना जोडणाऱ्या सावऱ्या दिगरच्या पुलाचं काम रखडलंय. पुलाअभावी पावसाळ्यात गावकऱ्यांना नर्मदा पात्रातनं जीव घेणा प्रवास करावा लागतोय. नंदुरबार जिल्ह्यातल्या नर्मदा नदीपात्रातल्या सावऱ्या दिगरच्या या पुलाचं काम तब्बल 15 वर्षांपासून रखडलंय. पावसाळ्यात परिसरातील अनेक गावांचा धडगाव तालुक्याशी संपर्क तुटतो. त्यामुळेच सावऱ्या दिगरच्या पुलाचं काम हाती घेण्यात आलं. 2011 साली या पुलाच्या बांधकामाची किंमत 21 कोटी होती. आता हा पूल रखडल्यानं या प्रकल्पाची किंमत 60 कोटींवर गेली आहे. पूल होत नसल्यानं स्थानिकांना आजही नदीपात्र ओलांडून दुसऱ्या गावी जावं लागतंय. सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की जे आमच्या गरोदर माता असतात किंवा लहान बालकं असतात किंवा जे पावसाळ्यामध्ये सर्पदंशवाले जे इमर्जन्सी पेशंट असतात ना, त्यांना येण्यासाठी अजिबातच रस्ता नाही. म्हणजे त्यांना इतकी फजिती असते, रात्रीचं काही झालं, गरोदर मातेचं काही काय इमर्जन्सी झालं, पोटात दुखलं वगैरे, तर त्यांच्यासाठी सोयच नाही. समजा आम्हाला यायला जायला रस्ता दुसरा काहीच नाही, पर्याय काहीच नाही. आणि जेव्हा जे आमचे लोक आजारी पडतात तेव्हा आम्ही डोंगी, छोट्याच्या लाकडाच्या डोंगीवर नेतो, जीव धोक्यात टाकून आम्ही दवाखान्यापर्यंत नेतो. तर आम्हाला दळवण्याची सुविधा नाही. पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी हा पूल यंदाच पूर्ण करणार असल्याचं आश्वासन दिलंय. जे आपण 8 माही रस्ते 12 माही करतो आहे, त्याच्यामध्ये त्याचा आम्ही समावेश केलेला आहे. आणि विरसा मुंडा वाड्या जोड रस्त्याचा जो आमची योजना आहे त्याच्यामध्ये आम्ही तो घेतलेला आहे. त्यामुळे यावर्षी त्याचं निश्चितपणानं काम सुरू होईल. या पुलानं पंचक्रोशीतल्या हजारो आदिवासींचा विकासाचा रस्ता अडवलाय. त्यामुळे 15 वर्षांचा वनवास पुढच्या वर्षी तरी संपणार का, असा सवाल गोरगरीब आदिवासींकडून विचारला जातोय. हा सांगाडा प्रशासनाच्या अनास्थेचे सर्व चित्र स्पष्ट करत आहे. खऱ्या अर्थानं बिलगावच्या नंतरून हा जो सावऱ्या दिगरचा पूल आहे हा कधी बनणार, हा प्रश्न खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या नर्मदाच्या खोऱ्यातले ग्रामस्थ शासनाकडे विचारत आहे. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, सावऱ्या दिगर, नंदुरबार. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आता वेळ झाली आहे थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीला 1.5 वर्षांचा कालावधी उरलाय. मात्र युतीचा भावी मुख्यमंत्री कोण यावरून युतीत आत्तापासूनच रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे. राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली आहे. आणि या जाहिरातबाजीमुळेच देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र या भाजपच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पाहणार आहोत स्पेशल रिपोर्ट. निवडणुकीपूर्वी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून फडणवीसांनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढलं होतं. पण आता भाजपच्या त्या घोषणेला शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं छेद प्रमुख वृत्तपत्रात झळकली आहे. या जाहिरातीमुळे भाजप शिवसेना युतीत बेबनाव असल्याच्या चर्चेला तोंड फुटलंय. तर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हाती आयताच मुद्दा मिळालाय. म्हणजे मी ऐकलेलं होतं, तुम्ही पण पत्रकार मित्रांनी ऐकलं असेल, केंद्रात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी अशा पद्धतीची घोषणा भाजपवाले देत होते. आता तीच घोषणा मागं पडली, राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे. आता ही नवी घोषणा पुढे आलेली आहे. आणि आता भाजपच्या कार्यकर्त्यांना पण ही घोषणा द्यावी लागेल, कारण तिथं राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे. आता हे भाजप नेत्यांना मान्य आहे का?
या जाहिरातीत मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंना 26.1% तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2% लोकांनी पसंती दिल्याचं नमूद करण्यात आलंय. विशेष म्हणजे या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदासाठी 3% अधिक पसंती असल्याचा दावा करण्यात आलाय. या सर्व्हेवर मुख्यमंत्री शिंदे यांनी ही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. सर्वसामान्य माणसाला हवा असलेला विकास या राज्यामध्ये दिसू लागलेला आहे आणि म्हणून या राज्यातल्या जनतेने एक सर्वेच्या माध्यमातून मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना या कामामध्ये पसंती दिलेली आहे. त्यांचा मी आभारी आहे. भाजप शिवसेनेमध्ये धूसफूस असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नुकताच खुलासा केला होता. भाजप आगामी निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. या जाहिरातीतून एक प्रकारे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर दावा केल्याचं बोललं जात आहे. पण शिंदेंचा हा दावा भाजपला खरंच पचनी पडणार आहे का? देवेंद्रजी मागे पडले, एकनाथजी पुढे गेले, हा जो निष्कर्ष आपण लावतो या निष्कर्षाला अर्थ ठरत नाही. शेवटी शिवसेना भाजप आम्ही भाऊ म्हणून काम करतो, एकत्र काम करतो आहोत. खरं तर गेल्या वर्षी जून महिन्यात राज्यात सत्तांतर झालं आणि पुन्हा भाजप सत्तेत आली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी अटकळ लावली जात होती. पण केंद्रातील भाजप नेतृत्वानं मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंची निवड करत अनपेक्षित राजकीय धक्का दिला. त्यामुळे इच्छा नसतानाही फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं. आता 2024च्या निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली आहे. मात्र शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं सर्वे आणि जाहिरातीच्या माध्यमातून भाजपवर कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंगळवारी एका सर्व्हेच्या जाहिरातीची चांगलीच चर्चा रंगली. या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याचं दाखवण्यात आलंय. त्यामुळे या जाहिरातीवरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापल्याचं बघायला मिळतंय. सर्वेचे आकडे, भाजप सेनेत वाकडे, मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना सर्वाधिक पसंती, राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे. सर्वेतील आकड्यांवर भाजपची नाराजी, जाहिरातबाजीवरून राजकारण तापलं. महाराष्ट्राच्या अनेक वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर छापलेली ही जाहिरात, राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे या मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. शिंदे आणि मोदींच्या फोटोसह छापलेल्या या जाहिरातीत एक सर्वेक्षण अहवाल मांडण्यात आलाय. यानुसार मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1% जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहायचंय, तर देवेंद्र फडणवीसांना 23.2% जनतेला मुख्यमंत्री पदावर बसलेलं पाहायचंय. अशा एकूण 49.3% जनतेनं शिंदे फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी पसंती दर्शवल्याचा दावा या सर्वेत केला गेलाय. या मतदानासाठी भाजपला 30.2% तर शिवसेनेला 16.2% जनतेनं कौल दिल्याचं सांगण्यात आलंय. त्याचबरोबर भाजप शिवसेना युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी 46.4% जनता इच्छुक असल्याचा दावा या जाहिरातीतून केला गेलाय. एकंदरीतच या जाहिरातीतील सर्वेचे आकडे दाखवत महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याचं दाखवण्यात आलंय. त्यामुळे या जाहिरातबाजीमुळे भाजप नाराज झाल्याचं समोर आलं. कुणाचं महत्त्व कुणामुळे कधीच कमी होत नाही. मी जर उद्या कुणाला कमजोर समजलं तो कधीच कमजोर होत नाही. शेवटी जनतेचा हा निर्णय असतो, जनता पसंती ठरवतं. भाजपनं उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून आता सारवासारव सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. एखादी चूक झालेली असेल जाहिरात देताना, जाहिरात सुधारली जाऊ शकते.
आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही आहेत. मी स्पष्टपणे सांगतो, श्रेयवादाची लढाई ही दोन्ही पक्षामध्ये बिलकुल नाही आहे. ही फूट पाडण्याचा प्रयत्न कोण करतंय हे उघड आहे. शिवसेनेमार्फत दिलेली ती जाहिरात आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही कोणी गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही. कारण दोन्ही नेते आमचे जे आहेत, एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी, हे ताकदीचे नेते आहेत आणि म्हणून याच्यामध्ये कुठेही संभ्रम निर्माण होणार नाही. या सर्वेचे आकडे आणि त्याच्या फ्रंट पेज जाहिरातींमुळे भाजप शिवसेना युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता शिंदेच्या शिवसेनेकडून हा वाद शमवण्याचे प्रयत्न सुरू झाले असले तर या जाहिरातबाजीमुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय. माझा मुद्दा इतकाच आहे, हा सर्वे नक्की महाराष्ट्रात झालाय की ज्या 2-3 सरकारी बंगल्यात मुख्यमंत्र्यांचा वावर आहे त्या बंगल्यात, की गुजरात राज्यात झाला हा सर्वे. आणि या कोट्यावधीच्या जाहिरातीचा खर्च जो आहे हा सरकारी निधीतून झाला आहे, की 2000च्या नोटांचे ठोके बाहेर काढून त्या जाहिराती दिल्या आहेत. शिंदे गट आणि भाजपमध्ये काय वाद चाललेला आहे ते आपण पाहतोय. आज आमच्या मित्र देवेंद्र फडणवीसांची गत खराब करून टाकली एकनाथ शिंदे साहेबांना. कारण की जो काही सर्वे दाखवलेला आहे, मोठे मोठे ऍड दाखवले आहेत पेपरला, त्याच्यामुळे आता एकनाथ आले, देवेंद्र गेलेत, हे आमच्या मित्राची फार नामुष्की करून टाकलेली आहे. दोस्त दोस्त ना रहा. मला सुद्धा थोडंसं आश्चर्य वाटलं की नेहमी जे आहेत हे अशा जाहिरातीमध्ये पंतप्रधान मोदी, त्यांच्याबरोबर कधी कधी अमित शहा आणि खाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. मला आता आज आश्चर्य वाटलं की एकदमच जे आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गायब झाले एकदम. या जाहिरातीमुळे भाजप शिंदेच्या शिवसेना युतीच्या पाठीराख्यांचा मंगळवारी सकाळच्या चहाचा गोडवाच हरवला. भाजपनं थेटपणे या जाहिरातबाजीवर नाराजी व्यक्त केल्यानं शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांची धावपळ उडाली. त्यामुळे येत्या काळात हा सर्वे आणि जाहिरातींचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या आमदार आणि खासदारांची चांगलीच हजेरी घेतली आहे. आपल्या मतदारसंघातील समस्या सोडवण्याऐवजी मुंबईला मंत्रालयात चक्रा मारणाऱ्यांना शिंदेंनी चांगलंच धारेवर धरलं. आगामी काळात आपापल्या मतदारसंघात तळ ठोकून जनतेचे प्रश्न सोडवा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी आमदार खासदारांना दिलाय. मुख्यमंत्र्यांची आमदार खासदारांना तंबी. मतदारसंघात काम करण्याच्या सूचना. मुंबई वाऱ्या करणाऱ्यांना फटकारलं. राज्यात शिंदे सरकार सत्तेत येऊन जवळजवळ 1 वर्ष होत आलंय, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला 1.5 वर्षाचा अवधी आहे. पण आगामी निवडणुकांची सत्ताधारी शिवसेनेनं चांगलीच धास्ती घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सगळ्या आमदार आणि खासदारांना चांगली तंबी दिली आहे. मतदारसंघामध्ये आपण असलं पाहिजे. मतदारसंघातली कामं जी मंत्रालयात प्रलंबित आहेत त्याचा पाठपुरावा करणं ही आमदारांची जबाबदारी आहे. इतके वर्ष अपूर्ण असणाऱ्या कामांना निधी दिलाय, हे सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. आमदार महोदयांचे असतील किंवा लोकप्रतिनिधींचे असतील, विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, हे सुद्धा काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. मतदारसंघ सोडून वारंवार मुंबईला फेऱ्या मारणाऱ्या आमदार खासदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खडे बोल सुनावले. वारंवार मुंबईला फेऱ्या मारण्याऐवजी आपल्या मतदारसंघात तळ ठोकून काम करा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसंच राज्य सरकारनं मंजूर केलेल्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याचा आदेशही त्यांनी आपल्या आमदार खासदारांना दिलाय. मतदारांशी जनसंपर्क वाढवण्यासोबतच तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिलाय. पुढे एकनाथ शिंदे यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून मतदारसंघात जा, काम करा असं म्हटलं आहे. मात्र सगळे आमदार खासदार हे बदली करण्यात किंवा कमिशन खाण्यात व्यस्त आहेत, तर सरकार कामच करत नाही आहे. सरकारला जर वाटत असेल की ते फार पॉप्युलर आहे, तर त्यांनी नागपूर आणि ठाण्याची महानगरपालिकेची निवडणूक घेऊन बघून घ्यावं. खरं तर सगळ्याच राजकीय पक्षांना आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागलेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी निवडणुकीकरता तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी
आपल्या आमदार खासदारांना कानपिचक्या दिल्यात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यानंतर आता देशपातळीवरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लक्ष केंद्रित केलंय. देशभरात शिवसेनेचा विस्तार करण्याकरता शिंदेंनी तयारी सुरू केली आहे. नुकतंच त्यांनी उत्तर भारतातील शिवसेना राज्य प्रमुखांची बैठक घेतली. पाहुयात स्पेशल रिपोर्ट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. काश्मीर दौऱ्यावरती असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर भारतातील शिवसेना राज्यप्रमुखांची श्रीनगरमध्ये बैठक घेतली. या बैठकीत बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंडसह 15 राज्यप्रमुखांनी हजेरी लावली होती. तसंच इतर राज्यातील प्रभारीही या बैठकीला उपस्थित होते. राज्याबाहेर श्रीनगरमध्ये पहिल्यांदाच ही बैठक पार पडली. त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर चर्चा झाली. तसंच शिवसेना राज्य प्रमुखांनी पक्ष संघटना विस्तारामध्ये येणाऱ्या अडचणी मुख्यमंत्र्यांच्या कानी घातल्या. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी राजधानी दिल्लीत अशाच प्रकारची पक्षनेत्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. जम्मू काश्मीर आणि श्रीनगरमध्ये 11 राज्यप्रमुखांची बैठक श्रीनगरमध्ये लाल चौकाच्या त्या ठिकाणी घेतली. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये उत्साह जाणवला आणि त्या राज्यांमध्ये देखील उत्तर भारतातल्या हे सर्व आमचे राज्यप्रमुख मोठ्या प्रमाणावर शिवसेना पक्ष बाळासाहेबांचे विचार घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी मोठं काम करत आहेत. त्यांना देखील मोठं पाठबळ नक्की दिलं जाईल. खरं तर गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंड केलं. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि सेनेची 2 शकलं झाली. दरम्यान शिंदे गटानं पक्षाच्या घटनेत बदल करत पक्षाचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदेंची नियुक्ती केली आहे. दरम्यानच्या काळामध्ये राज्यात सत्तांतर झालं. तसंच निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना ही मूळ शिवसेना असल्याचा निकाल दिला. त्यामुळे आता शिंदे यांनी पक्ष महाराष्ट्राबाहेर नेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यात. मात्र त्यात त्यांना कितपत यश मिळणार हे आगामी लोकसभा निवडणुकीत स्पष्ट होईल. शिवसेना भाजपच्या मदतीने आपलं पक्ष बळवणार आहे. याचाच अर्थ असा होतो की राष्ट्रीय पातळीवरती शिवसेनेला मान्यता मिळावी यासाठी देखील हा प्रयत्न होत आहे. या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच आपल्या पक्षाच्या वतीने शंखनाद केला आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट गौतमसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. महाविकास आघाडीतील वाद काही नवा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांमध्ये वारंवार वाकयुद्ध रंगल्याचं आपण पाहतोय. मात्र आता सत्ताधाऱ्यांनी त्यावरून अजित पवारांना टार्गेट केलंय. पाहणार आहोत याविषयीचाच स्पेशल वृत्तांत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत वारंवार वाद होत असल्याचं आपण बघतोय. कधी लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवरून तर कधी आगामी लोकसभेच्या 48 जागांच्या वाटपावरून वाद रंगलाच आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यात सतत वाद झडतोय. पत्रकार परिषदेत थुंकण्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फेरबदलावरून संजय राऊतांनी सामनातून बोचरी टीका केली होती. यावरूनही मवियातील या मित्र पक्षांमध्ये वाद झाला. महाविकास आघाडीतील या सुंदोपसुंदीवर आता सत्ताधारी भाजप शिवसेनेनं बोट ठेवलंय. अजितदादा एवढं का सहन करतायत हे मला खरोखरच कळत नाही. कारण मी असेल, धैर्यशील मानेसाहेब असतील, आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. अजितदादांची कार्यप्रणाली आम्हाला माहिती आहे आणि एवढा अपमान सहन ते का करून घेतात त्याची खरंच आम्हाला कल्पना नाही. आणि संजय राऊत साहेबांसारखा माणूस अजितदादांबरोबर बोलतोय तरी अजितदादा काही बोलत नाहीत. हे महाराष्ट्रासमोरचं कोड आहे. मवियातील वादावरून उदय सामंतांनी अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं हा पलटवार केलाय. अभी क्या करे, आघाड़ी ठीक तरह से रहनी चाहिए ना. महाविकास आघाड़ी ऐसा न हो मैंने कुछ स्टेटमेंट करने के बाद बिगाड़ी नहीं होना चाहिए, इसलिए हम चुप बैठते. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याकरता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 प्रमुख पक्षांची महाविकास आघाडी अस्तित्वात आली. पण वर्षभरापूर्वी शिवसेनेतील फुटीनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ मवियावर आली आहे.
राज्यात आत्तापासूनच लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय। यानंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। पण दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी आणि युतीतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये। तहसील कार्यालयात दाखल्यांसाठी रांगाच लागतात आणि यावर उपाय करण्यासाठी फिफो प्रणालीचा उपयोग होणार आहे। त्यानुसार अगदी रांगेत न थांबताही वेळेमध्ये दाखला हातात मिळणार आहे। डोंबिवली एमआयडीसी रहिवासी भागातील नव्यानं बनवण्यात आलेला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी फुटल्यानं तोडण्यात आला आणि लाखो रुपये खर्चून हा रस्ता बनवण्यात आल्यानंतर अवघ्या काही दिवसातच तो फोडण्याची नामुष्की आली। एमएमआरडीए आणि एमआयडीसी मध्ये समन्वयाचा अभाव असल्यानं ही परिस्थिती ओढावली। पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेसच्या 2 स्वतंत्र बोगीची व्यवस्था व्हावी म्हणून गेल्या 15 वर्षांपासून रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवड लढा देत होता आणि त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आलं असून 2 स्वतंत्र बोगींची व्यवस्था करण्यात आली आहे। उल्हासनगर कॅम्प पास मधील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर दरम्यान धुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। दरम्यान मनपा आयुक्त अजीज शेख यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर इथलं डम्पिंग ग्राउंड बंद करणार असल्याचं स्पष्ट केलंय। 12वीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाकडून मुदतवाढ करण्यात आलेली आहे। 12वीची पुरवणी परीक्षा 18 जुलैपासून सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी 29 मे ते 9 जून या कालावधीमध्ये नियमित शुल्कासह अर्ज भरलेत आणि आता 18 जून पर्यंत विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे। मुंबई विद्यापीठाकडून प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीसाठी 3 दिवसांची मुदतवाढ करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांना 15 जूनला दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर नाव नोंदणी करता येणार आहे आणि आतापर्यंत तब्बल 2,10,482 विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी केलेली आहे। ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। युवा सेनेचे मुंबई समन्वयक कार्तिक स्वामी यांनी टिळक नगरमध्ये बॅनर्स लावले असून यात आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। जामनेर तालुक्यातील सोनबर्डी इथे मोदी ॲट 9च्या पार्श्वभूमीवर डबा पार्टी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। यात मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत भोजनाचा आनंद घेतला। पंतप्रधान न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये पुन्हा एकदा स्वागत। आरोपी मनोज सानेनं सरस्वती वैद्यची हत्या करून तिच्या मृतदेहाचे कटरनं तुकडे केले होते। सरस्वतीने विष पिऊन आत्महत्या केल्याचा दावा आरोपी सानेनं केलाय, तर पोलिसांनी त्याच्या खुनाचा गुन्हा दाखल केलाय। खुनाच्या गुन्ह्यातून वाचण्याकरता आरोपी सानेनं हा बनाव तर केला नाहीये ना, अशी शंका उपस्थित केली जाते। मीरा रोड हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत। सरस्वती वैद्यनं 3 जूनला विष पिऊन आत्महत्या केल्याचा दावा आरोपी मनोज सानेनं केलाय। मात्र आता नवी माहिती पोलिसांच्या हाती लागलेली आहे। काही दिवसांपूर्वी आरोपी सानेनं बोरिवलीच्या आदर्श स्टोर्समधून कीटकनाशक खरेदी केल्याचं समोर आलेलं आहे। या पार्श्वभूमीवर सोमवारी पोलीस आरोपी सानेला घेऊन त्या दुकानात पोहोचले। आरोपी सानेनं कीटकनाशक खरेदी केल्याची माहिती दुकानदारानं पोलिसांना दिली आहे। त्यामुळे सानेनं सरस्वती वैद्यला विष पाजून मारलं तर नाही ना, याविषयी आता पोलीस तपास करतायत। तसंच खुनाच्या गुन्ह्यातून सुटण्यासाठी आरोपी मनोज सानेनं सरस्वतीच्या आत्महत्येची बतावणी तर केली नाही ना, अशी सुद्धा शंका व्यक्त केली जात आहे। या आरोपीचं सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग केल्यानंतर हा सायकोपॅथ आहे अशा प्रकारचा गुन्हा हा करू शकतो, हे एक मानसशास्त्रीय दृष्ट्या ओपिनियन मानसशास्त्र तज्ञांचं आपल्याला मिळू शकतं। आरोपी मनोज सानेनं सरस्वती वैद्यचा खून करून तिच्या मृतदेहाचे कटरनं बारीक तुकडे केले होते। तसंच ते कुकरमध्ये शिजवून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता। मात्र त्याच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यामुळे सरस्वतीच्या खुनाला वाचा फुटली। पोलिसांनी आरोपी मनोज सानेवर खुनाचा गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे आता आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
दररोज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींवरचे असे स्पेशल रिपोर्ट विश्लेषणात्मक अभ्यास घेऊन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत। रात्री 8 ते 9च्या दरम्यान न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये। आज इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।